चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आनंदाची बातमी महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी 10वीच्या सर्व ए टू झेड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला आता 6 मार्क फुकटचे मिळणार आहे। किती? 6 मार्क फुकटचे मिळणार आहे। तुम्ही थंबनेल बघितला असेल काय, आता ते एकदम डबल गुड न्यूज आहे मित्रांनो, लक्षात घ्या का आता फुकटचे मार्क मिळणार आहे। कोणत्या विषयामध्ये? ते म्हणजे विज्ञान भाग 2 मध्ये। आणि किती मार्क मिळणार आहे फुकटचे? ते म्हणजे 6 मार्क मिळणार आहे। ही अपडेट फक्त ओनली आणि ओनली फक्त आपल्या चॅनल वरती आहे। कुठेही तुम्हाला कोणी माहिती अजिबात दिलेली नाहीये। ही माहिती फक्त मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करून द्या आणि आपल्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा। हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला, तुम्हाला फुकटचे 6 मार्क 100% मिळणार मित्रांनो, याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय। चला मित्रांनो, आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करतो। बघा काय, बघा मित्रांनो, विद्यार्थ्यांना फुकटचे 6 मार्क आता मी देणार आहे, बरोबर आहे। बघा काय, तर फुकटचे 6 मार्क तुम्हाला भेटणार आहे। ती कसे भेटणार आहे बघा आता मित्रांनो। सर्वप्रथम विज्ञान भाग 2 ची ही प्रश्नपत्रिका आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या का दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये थोडासा जे काही 2-3 प्रश्न होते त्या प्रश्नामध्ये बदल करणं अपेक्षित होता, किंवा ते प्रश्न चुकीचे होते। आणि चुकीचा प्रश्न जर असेल तर बोर्डाच्या नियमानुसार त्या विद्यार्थ्याला त्या प्रश्नाला जितके मार्क असतील तितके मार्क कंपल्सरी देणेच पाहिजे। आणि लक्षात घ्या मित्रांनो, कोणता प्रश्न चुकीचा होता आणि किती मार्क तुम्हाला फुकटचे मिळणार आहे हे अपडेट तुम्हाला मी आता देणार आहे। चला बघूया आता ही प्रश्नपत्रिका अशा प्रकारचं स्वरूप होतं। याचे आपण उत्तर वगैरे सगळे बघितलेले मागील व्हिडिओमध्ये। बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्टली आता मुद्द्यावरती येतोय। सगळ्यात पहिले बघा का प्रश्न क्रमांक 3, कुठं? प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण जर बघितलं तर खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे होते। किती सोडवायचे होते मित्रांनो? 5 प्रश्न सोडवायचे होते। आता याच्यामध्ये आपण जर 4 नंबरच्या प्रश्नाकडे जर गेलो एकदा, बघा काय, 4 नंबरच्या प्रश्नाकडे जर आपण एकदा आलो तर आपल्याला काय दिसते, नीट ऑब्झर्वेशन करून बघा काय दिसते बघा। तर औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात? हा प्रश्न काय? चुकीचा प्रश्न आहे। लक्षात घ्या, काय चुकीचा प्रश्न आहे। का बरं? प्रश्न कसा पाहिजे, तर औष्णिक विद्युत निर्मिती मध्ये कोणते इंधन वापरतात? निर्मितीमुळे नाही, निर्मिती मध्ये कोणते इंधन वापरतात। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, तुम्हाला हा प्रश्न तर तुम्ही नुसता आकडा टाकला असेल ना, आकडा का नंबर 4 जरी टाकला असेल तुम्ही, प्रश्न क्रमांक 3 आकडा जरी टाकला असेल तरी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बोर्डाकडून तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे, किंवा 1 मार्क दिला पाहिजे। आणि हा नक्कीच भेटणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, समजते? तर हा 1 मार्क होता। आणि अजून 5 मार्क कुठे होते मित्रांनो तेही तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। अतिशय आनंदाची बातमी, आणि हीच बातमी लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट तुम्हाला देणार आहे मी। अजून बऱ्याच काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या बाकी आहेत वेगवेगळ्या विषयाच्या, त्या देखील तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण बेल आयकॉन वरती क्लिक करा, तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला देणार आहे। त्याच्यानंतर बघा आता मित्रांनो, आपण डायरेक्टली येणार आता 4 नंबरच्या प्रश्नाकडे। बघा काय प्रश्न आहे बघा, आपण जर बघितला तर खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहा। 2 प्रश्न आहे, 2 प्रश्नापैकी तुम्हाला 1 प्रश्न लिहायचे। मार्क किती आहे एकाला? 5 मार्क आहे। किती मार्क आहे? 5 मार्क आहे। पहिला प्रश्न बरोबर आहे, पण जर दुसरा प्रश्न आपण बघितला तर आपल्याला काय दिसते बघा, तर सांगितले तुम्हाला मूळ पेशी म्हणजे काय आणि मूळ पेशीचे 4 उपयोग स्पष्ट करा। आता मला सांगा, मूळ पेशी आहे का? नाहीये। तर पेशी कोणत्या आहे? तर मूल पेशी आहे मित्रांनो। कोणती आहे ती? मूल पेशी आहे ती। आणि मूल पेशीचे 4 उपयोग तुम्हाला स्पष्ट करायचे, मूळ पेशीचे नाही। लक्षात घ्या, काय, या मूळ पेशीचे नाही, तुम्हाला काय तर मूल पेशी, लक्षात घ्या हा प्रश्न आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न क्रमांक 4 या चौथ्यातील दुसरा क्रमांक, ज्याने नुसता आकडा टाकला असेल ना, नुसता आकडा का चौथ्यातला दुसरा, मग ते तुम्ही भले सोडवला असेल, चुकीचा जरी असेल, काही भरकटला असेल, किंवा नुसता आकडा जरी टाकला असेल ना, तरी त्या विद्यार्थ्याला लक्षात घ्या 5 गुण भेटणारे फुकटचे। किती गुण भेटणारे? 5 गुण भेटणारे। पहिला 1 आणि हे आताचे 5
असे एकूण तुम्हाला मित्रांनो 6 गुण फुकटचे भेटणार आहे. आणि लक्षात घ्या, हे 6 जर मार्क तुम्हाला भेटले तर तुमच्या टक्केवारीमध्ये, तुमच्या गुणांमध्ये, सरासरीमध्ये चांगला ऍव्हरेज मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी याचे आकडे टाकले असतील या दोन्ही प्रश्नांचे, तर तुम्हाला जितक्या मार्काला प्रश्न विचारलाय तितके मार्क तुम्हाला 100% मिळणार आहेत मित्रांनो. ही अपडेट तुम्हाला कोणी सांगणार नाही. सध्या पेपर चेकिंगचं काम चालू आहे आणि त्या चेकिंग मधून दरम्यान हे आढळण्यात आलं ती. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे अपडेट मी दिले. तर विद्यार्थी मित्रांनो, बातमी आवडली असेल किंवा तुम्हाला खरंच वाटलं असेल का खूप चांगले अपडेट दिले, तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा कमेंट करा का या प्रश्नाचे तुम्ही क्रमांक लिहिले होते का नाहीये, आणि प्रत्येक प्रश्न एकदा तपासून बघा मित्रांनो. अजूनही वेगवेगळ्या विषयाचे आहेत ते पण अपडेट तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि परीक्षा चांगली गेली असेल, लवकरच आपण लाईव्ह सेक्शन घेऊन येणार आहे. त्या सेक्शन मध्ये भविष्यामध्ये काय करायचंय आपल्याला, कसं फ्युचर आपल्याला स्ट्रॉंग बनवायचे, पूर्ण करिअर गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला नक्कीच करायला भेटणार आहे. आपण त्याच्यावरती ऑनलाईन एकदा चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच महत्वाची अपडेट होती, पेपर चेकिंगच्या दरम्यान ह्या गोष्टी आढळून आल्या आणि त्याच्यानंतर ह्या शासनाने तुम्हाला नक्कीच तुम्हाला मार्क मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि सर्व विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होऊन आपलं भविष्य उज्ज्वल करतील. सर्वांना शुभेच्छा. भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.